सर्वांना नमस्कार. क्राईम स्टोरीच्या आजच्या या एपिसोडमध्ये एक अत्यंत निर्दयपणे हृदयद्रावक, ज्याला आपण शब्दातही कथन करता येणार नाही अशा प्रकारचा नरसंहार जरी म्हटलं तरी ते योग्यच ठरेल. कारण या आजच्या प्रस्तुत केसचा मोटिव्ह पण आपल्याला जर कळाला तर तोही ऐकल्यानंतर आपल्याला असं म्हणायला शेवटी चुकीचं ठरणार नाही की एवढी माणुसकी सोडून एखादा व्यक्ती गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य करू शकतो. आणि विश्वास ठेवावा तर नेमका कोणावरती ठेवावा? ज्यावेळेस जवळचीच व्यक्ती असेल किंवा माहितीतल्या व्यक्ती असतील अशा पद्धतीचं कृत्य करतात. म्हणून आजच्या केसमध्ये ऐकल्यानंतर आपण यातून बोध देखील घ्यायचा आहे की आपल्या आजूबाजूला अशा देखील व्यक्ती असतात की ज्या आपल्या विश्वासास पात्र नसतात. या प्रस्तुत केसला दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी पहिल्यांदा दुपारी 12:30 वाजता मौजे पारगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे गावचे हद्दीत भीमा नदीच्या पात्रामध्ये एक स्त्रीची डेड बॉडी, मृतदेह सापडली, जिचे वय अंदाजे 35 ते 40 वर्ष होते. आता हे डेड बॉडी सापडल्यानंतर पोलिसांसमोर तपास करण्याचं काम होतंच आणि ते त्या दृष्टीनं तपास करूही लागलेले होते. तपास करतानाच पोलिसांसमोर पुन्हा एक टेन्शन वाढवणारच काम आणि समाजापुढे एक विचार करण्याचं काम देखील आलं की अशा पद्धतीनं निर्घृण हत्या, खून जर होत असतील तर आपण सुरक्षित मानायचं का स्वतःला? 18 तारखेला ही डेड बॉडी मिळाली. 20 तारखेला 20 जानेवारी 2023 ला तिथेच जिथे ही पहिली डेड बॉडी सापडलेली होती, स्त्री डेड बॉडी, स्त्रीचा मृतदेह, अंदाजे वय ज्याला 35 ते 40 होतं ह्या पहिल्या डेड बॉडीचं. दुसरी डेड बॉडी जी सापडली ती होती तिथून थोड्याच अंतरावरती भीमा नदी पात्रामध्येच. ती होती एका पुरुषाची आणि ज्याचे अंदाजे वय होते 40. 2 डेड बॉडीज झाल्या. 18 तारखेला पहिली, 20 तारखेला दुसरी. पोलिसांची तपासाची दिशा ठरतच होती. नेमकं नदी पात्रामध्ये या डेड बॉडीज येण्याचं कारण काय असावं आणि जर मृत्यू झाला असेल तर तो कशा पद्धतीने झालेला असेल. पोलीस याचा आपल्या तपासामध्ये समावेश करून सर्व अँगलनं आपली चक्रे फिरवत होतं. आणि दिनांक 21 म्हणजे हा तिसरा दिवस, दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी एक पुन्हा अनोळखी स्त्रीचीच डेड बॉडी, महिलेचीच मृतदेह, जिचे अंदाजे वय 40 ते 45 वर्ष होते, अशी त्याच भीमा नदीच्या पात्रामध्ये सापडली. हे सत्र सुरूच होतं डेड बॉडीज मिळण्याचं. पोलिसांना एकामागून एक डेड बॉडीज सापडतायत. गावामध्ये चर्चा, तालुक्यामध्ये चर्चा. अशा पद्धतीच्या डेड बॉडीज नेमक्या नदी पात्रात आल्या कुठून आणि ह्या कुणाच्या? कुठलीही आयडेंटिटी तिथे सापडायला म्हणजे पोलिसांना कुठलाही वाव नव्हता. आणि पुन्हा पोलिसांच्या टेन्शनमध्ये भर घालणारी एक घटना त्याच नदीपात्रामध्ये एक 22 तारखेला 22 जानेवारी 2023 ला आणखीन एक अनोळखी पुरुषाचीच डेड बॉडी तिथे सापडली, ज्याचा अंदाजे वय होतं 47 वर्ष.
आता पोलिसांसमोर नेमका तपास कोणत्या अँगलनं कसा करावा? कोणी सिरियल किलर आहे की काय? की दररोज एखादी बॉडी आणून तिथे टाकतोय की काय? काय घडलं काय नेमकं असेल की दररोज एक एक डेड बॉडी सापडतच चाललेली आहे? आणि ज्या नदीपात्रामध्ये सापडल्या त्या आसपासच्या गावांमध्ये देखील संशयास्पद चर्चा सुरू झालेली होती. आता ह्या मृतदेहांचा आकडा इथेच थांबलेला नव्हता. शॉकिंग आहे, फार शॉकिंग आहे की जानेवारी महिन्यामध्ये या घटना घडतात आणि त्या महिन्यामध्ये एकामागून एक डेड बॉडीज नदीपात्रामध्ये सापडतात. हे पोलिसांसाठी तसेच समाजासाठी, कायदा क्षेत्रासाठी देखील हे फार आव्हानात्मक होतं. या डेड बॉडीजची संख्या पुढे वाढतच गेली. किती होती पाहूयात आपण. ही घटना, ह्याचा तपास पुढे कसा झाला, धागेदोरे कुठपर्यंत होते, ते आपण ह्या प्रस्तुतच्या व्हिडिओमध्ये पाहतोच आहोत. ही घटना पोलीस तपासात आल्यानंतर पोलीस आपल्या ज्या काही टीम सोबत काम करत होती त्यातून एक अशी देखील बातमी पुढे येत होती की या तपासात ज्या नातेवाईकांकडे चौकशी केली जाते, पुढे तो भाग येणारच आहे, त्यापैकी नातेवाईकांमध्ये एका नातेवाईकाचा मृत्यू हा अपघातात झालेला होता आणि ही घटना होती सुमारे 2 महिन्यांपूर्वी घडलेली. आता त्या 2 महिन्यापूर्वी अपघातामध्ये मृत्यू झालेल्या नातेवाईकांचा आणि या डेड बॉडीचा काय संबंध आहे, हे आपण आता सविस्तरपणे ह्या केसमध्ये डिटेलमध्ये चर्चा करणारच आहोत. हा जो 2 महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता या डेड बॉडीच्याच नातेवाईकांच्या जवळच्या व्यक्तीचा, तो घातपात होता की अपघातच होता, हे यातून पुढे येईलच. वेगवेगळ्या अँगलने पोलिसांचा तपास हा चालू असतानाच मित्रांनो, पहिली डेड बॉडी सापडली होती 18 तारखेला, त्यानंतर दुसरी, त्यानंतर तिसरी, एक एक 2-2 दिवसाच्या फरकानं 24 जानेवारी 2023 रोजी तिथेच त्याच जागेवरती जिथे अगोदरच्या 4 डेड बॉडीज मिळाल्या होत्या, तिथे आता आणखीन डेड बॉडीज मिळाल्या आणि या मृतदेहांची, या डेड बॉडीजची संख्या पोहोचली 7 वरती. जसं आपल्याला म्हटलं की एकामागून एक डेड बॉडीज तिथे येत चाललेली आहे. काय कोणी याच्यामध्ये सिरियल किलर तर नाही तयार झाला? तपास यंत्रणेसमोर मोठं आव्हान होतं. एकूण 7 मृतदेह पारगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे यामधून जाणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात मिळून आल्या. याचा तपास आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चक्रे फिरत होती. आता सुदैवानं यात एक लीड पॉइंट म्हणूयात पोलिसांसाठी, तो चांगला घडला आणि तपासाची चक्रे ही वेगानं फिरण्यास सुरुवात झाली. काय घडलं असं या केसमध्ये? तर मिळालेल्या मृतदेहांपैकी एका मृतदेहाजवळ एक मोबाईल रिकव्हर झाला आणि सायन्स, विज्ञानाचा हा चमत्कार म्हणूयात की जरी कोण कुठे गेला, हरवला, काय झालं, जर त्याच्याजवळ हे डिव्हाइस असेल, मोबाईल, आणि त्यातून जर रिकव्हर झालेली माहिती ही पोलीस तपास यंत्रणांना उपयोगी पडली, तर निश्चित गुन्ह्यापर्यंत पोहोचायला तपास यंत्रणांना यश मिळायला, म्हणजेच जो काही त्यातला गॅप आहे गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातला, तो गॅप कमी होऊन जातो, यश मिळण्याची गॅरंटी वाढते. तर या मोबाईलमध्ये जो ह्या गुन्ह्यातील आरोपींच्या जवळ आणि नेमके कोणाचे मृतदेह आहेत
यापैकी कोण नातेवाईक आहेत यातून ही माहिती बाहेर आली. आणि म्हणूनच केसमध्ये जे मृतदेह मिळालेत त्यांचा मृत्यू नैसर्गिक पद्धतीने झाला की घातपात होता, ते या मोबाईल मिळाल्याने आपल्याला पुढे उत्तर मिळणार आहेत. पोलिसांनी काम हे अशा पद्धतीनं चालू ठेवलं होतं, जसं की आपण म्हणतो लीड पॉइंट अगोदर नव्हता, म्हणजे गवतामध्ये सुई शोधण्याचं काम पोलिसांचं चालू होतं. आणि ती सुई म्हणजेच हा मोबाईल सापडला. आणि या मोबाईलमध्ये अशा काही गोष्टी मिळाल्या ज्या तपासाला वेगळीच दिशा देऊन गेल्या. ते म्हणतात ना मित्रांनो, गुन्हेगार हा कितीही हुशार असला, कितीही चालाक असला असं त्याला वैयक्तिकरित्या वाटत असतं, तरी देखील तो कुठे नाही कुठे असा एक पुरावा सोडून जातो. आणि तोच पुरावा जर तपास यंत्रणांच्या हाती लागला, पोलिसांच्या हाती लागला, तर तो गुन्हेगार कुठेही गेला तरी सुटू शकत नाही. त्याचं हे उदाहरण. म्हणून यामार्फत एक मेसेज देऊ इच्छितो मित्रांनो, आपल्या आसपास अशा प्रवृत्तीच्या लोकांमध्ये आपण राहणं पण टाळावं. त्याला सपोर्ट कधीही करू नये. न्यायानं आणि योग्य दिशेनंच आपलं वागणं असावं. कायद्यात गुन्ह्याला आणि गुन्हेगाराला कधीही माफी नाही. मोबाईल सापडल्यानंतर मित्रांनो काय झालं, त्यावरून सदर मृतदेह हा कोणाचा आहे ह्याची ओळख पटवायला आता पोलिसांना एक 100% खात्रीशीर माहिती मिळणार होती. आणि ती मिळाली. यातून नाव समोर आलो. त्या मोबाईलमधून ज्या व्यक्तीकडे हा मोबाईल होता, म्हणजे ज्या मृतदेहाकडे हा मोबाईल होता, तिचं नाव समोर आलं. ते होतं संगीता मोहन पवार. सदर व्यक्तीचा पत्ता हा त्यावरून काढण्यात आला. ती व्यक्ती राहणारी खामगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथील होती, हे निष्पन्न झालं. आता मोबाईलमधून जो काही डेटा मिळाला त्यातून त्या मयताच्या नातेवाईकांना संपर्क साधला व त्यांना पोलिसांनी चौकशी कामी पोलीस स्टेशनला बोलावलं. सदर मयताच्या नातेवाईकांमध्ये ह्या 2 सुरुवातीच्या नातेवाईकांचा समावेश होता. एक होते राहुल मोहन पवार, ज्यांचं वय 22 वर्ष, हे राहणारे होते खामगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथील. आणि दुसरे नातेवाईक जे होते ते इंदापूर येथील कदम वस्तीचे, ज्यांचं नाव शिवाजी मारुती फुलवरे, वय 38 वर्ष. मोबाईलमुळे हे शक्य झालं. या नातेवाईकांना चौकशी कामी पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं. पोलीस तपास करीत असताना सर्व शक्यता तपासून बघत होते. आतापर्यंत मोबाईल आणि मृतदेह होते जेवढे मिळालेले, आता याला गती मिळाली. आता इथून पुढे पोलीस तपास जो करणार होते आणि त्याची दिशा जी ठरणार होती ती फार महत्त्वाची होती. यावरून या गुन्ह्यामागे खरा सूत्रधार कोण होता, त्यानं नेमका गुन्हा का केला, त्याचा मोटिव्ह काय होता आणि त्याला सिद्ध काय करायचं होतं. कायद्यामध्ये आपण नेहमी पाहतो की जर कोण गुन्हा करेल त्याला शिक्षा ही मिळणारच, त्याला यातून सुटका नाही. या व्यक्तींना देखील असा भ्रम निर्माण झालेला असेल की कदाचित आपण गुन्हा करून सुटून जाऊ आणि आपल्याला कायद्यामध्ये पळवाटा असतील, पण तसं नाहीये. पळवाट ही कायद्यात गुन्हेगाराला नाहीच. तर आता हे जे 2 नातेवाईक होते हे पोलीस स्टेशनला चौकशी कामी आल्यानंतर पुढे पोलिसांनी जी माहिती त्यांच्याकडून घेतली, आत्तापर्यंत आपल्याला माहीत होतं की डेड बॉडीची संख्या जी होती ती 4 होती, पण जो निर्दयी प्रकार घडलेला होता आणखीन या गुन्ह्यामध्ये, त्यातल्या 4 डेड बॉडीज ह्या वयस्कर व्यक्ती होते आणि त्यांची वय ही आपण पाहिलं, कोणी 35 वय, कोणी 40 वय, कोणी 47 वय. पण आता
24 तारखेला अशी तपासामध्ये सुधारणा होत असताना एक पुन्हा वाईट बातमी मिळाली. तीही त्याच भीमा नदीच्या पात्रामध्ये आणखीन 3 डेड बॉडीज ह्या आढळून मिळाल्या. त्या कोणाच्या होत्या? तर 24 तारखेच्या दिवशी 24 जानेवारी 2023 रोजी याच भीमा नदी पात्रामध्ये 3 लहान मुलांच्या डेड बॉडीज मिळाल्या. त्यामध्ये त्यांचं नाव होतं, एकाचं रितेश उर्फ भैया श्याम फुलवरे, याचं वय होतं 7 वर्ष. दुसरा छोटू श्याम फुलवरे, याचं वय होतं 5 वर्ष. मित्रांनो, वय वाचताना देखील इतकं म्हणजे मन पिळवटून निघतं आहे की असं कृत्य करण्याचं एवढं धाडस या गुन्हेगारांमध्ये येतं तरी कुठून, आणि त्यांना हे बळ मिळतं तरी कसं की आपण इतक्या लहान लहान मुलांसोबत असं कृत्य करतोय. तिसऱ्या मुलाचं नाव आहे कृष्णा श्याम फुलवरे, याचं वय 3 वर्ष. तर या तिघांच्या डेड बॉडीज, मृतदेह 24 जानेवारी 2023ला भीमा नदी पात्रातच मिळाल्या. मित्रांनो, पोलीस तपासादरम्यान जो मोबाईल मिळालेला होता आणि नातेवाईकांकडून जी काही सदर मयत, आता त्यांची नावं वगैरे निष्पन्न झालेली होती, तर नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा जो मयत होता त्याचं नाव होतं मोहन पवार. त्याचा मोबाईल नंबर तोही मिळवण्यात आला. दुसरा होता मयत व्यक्ती श्याम फुलवरे, त्याचाही मोबाईल नंबर मिळाला. आता यांचे मोबाईल नंबर घेणं आणि त्याचा जो की आपण CDR म्हणतो, कॉल डेटा रेकॉर्ड, ही अशी गोष्ट आहे पोलीस तपासामध्ये. या गोष्टीचा इतका प्रचंड मोठा रोल म्हणतो की आरोपी गुन्हेगार जे असतात ह्या गोष्टीमुळे बऱ्याच अंशी आपल्याला कुठे लपून बसलेले होते, काय करत होते, त्यांचं लोकेशन आपल्याला समजतं. आणि मग हे मिळाल्यानंतर त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करून मोहन पवार यांच्या मोबाईल नंबरचे दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी FIR मध्ये असल्याप्रमाणे जो टायमिंग होता तो 21:37, म्हणजेच रात्री 9:37 लोकेशन हे होतं निघोज. तर दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी 1:15 ह्याचं लोकेशन होतं पारगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे, आणि या ठिकाणी ह्याचा मोबाईल त्यावेळेला बंद झालेला होता. तसेच जो दुसरा मोबाईल संगीता पवार यांच्या सोबत मिळालेला होता, त्याचे म्हणजे जे की नातेवाईकांनी नंबर दिलेले आहेत, त्याचे जे CDR काढले दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी 9:30 वाजताचे लोकेशन निघोज होते, आणि 18 जानेवारी 2023 रोजीचं 9:44 म्हणजेच 9:45 वाजता शिरूर येथे बंद झाल्याचे दिसून येत आहे. तर मित्रांनो, हे लोकेशन मिळाल्यानंतर पोलिसांना पुन्हा तपासामध्ये क्लू मिळत गेले की नेमकं आता याच्या पुढे तपास कोणत्या दिशेने झाला पाहिजे. आणि निश्चित नातेवाईकांकडून जे काही नंबर्स मिळाले त्या नंबरच्या आधारे पोलिसांनी पुढे आपला तपास चालू ठेवला. सदर मयतांच्या चौकशी कामे त्यांचे जे नातेवाईक होते त्यांचे नाव लहू उत्तम पवार, वय 36 वर्ष, राहुल मोहन पवार, वय 22 वर्ष, हे दोघेही राहणार खामगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथले रहिवासी. तसेच
शिवाजी मारुती फुलवरे, वय 38 वर्ष, राहणार इंदापूर, कदम वस्ती, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. चौथी व्यक्ती होती जी नातेवाईकांमध्ये समाविष्ट आहे, शंकर मारुती फुलवरे, राहणार इंदापूर. यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली असता मित्रांनो, जे काही या घटनेचं कारण असावं, ज्याच्यामुळे आरोपींनी हे कृत्य केलं, त्यांचा धडा झाला, एवढं निर्दयी कृत्य त्यांनी केलं. इवन लहान मुलांना देखील त्यांनी सोडलं नाही, निर्घृणपणे त्यांचाही जीव घेतला, याचा आरोप त्यांच्यावरती आहे. मेहरबान कोर्टानं त्यांना आत्ता ते अंडर ट्रायलच म्हणावं लागतील, त्यांच्यावरती या बाकीच्या गोष्टी चालूच आहे. आणि याचा आरोप का आहे, का असं केलं त्यांनी, ह्या गोष्टी या नातेवाईकांकडून चौकशी दरम्यान उघड झाल्या. त्या काय आपण पाहूया. तर जे आरोपी आहेत आता या केसचे आणि नातेवाईकांनी दिलेली माहिती, सुमारे 2 महिन्यांपूर्वी नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे जे आरोपी आहे, ज्यांच्यावरती आरोप आहे, FIR मध्ये त्यांचं नाव आहे अशोक कल्याण पवार, राहणार खामगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. यांचा मुलगा धनंजय याचा लोणीकंद, तालुका हवेली, जिल्हा पुणे, गावचे हद्दीत अपघातात मृत्यू झालेला होता, तो मयत झालेला होता. परंतु अशोक कल्याण पवार आणि श्याम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार, जे की या केसमधले आरोपी आहेत, त्यांचे असे म्हणणे होते की धनंजय याचा अपघात झाला नसून त्याला अनिल मोहन पवार व मोहन उत्तम पवार व त्यांचे इतर साथीदार यांनी मारून टाकले, असा या पवार कुटुंबियांचा संशय सुमारे 2 महिन्यांपूर्वीपासून होता, जेव्हा त्यांचा मुलगा धनंजय याचा अपघाती मृत्यू झालेला होता. आणि पवार हे जे आत्ता सध्याचे आरोपी आहेत, हे नेहमी गावामध्ये फिरत असताना, वर्दळीच्या ठिकाणी, बाजारामध्ये सतत ह्या गोष्टी मनात धरून आत्ताचे जे मयत आहेत, ज्यांचे मृतदेह सापडलेले आहेत, त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नेहमी खुनशी पद्धतीने पाहायचे आणि सतत असे म्हणायचे की तुम्हाला आम्ही पाहून घेतो, तुमचं संपूर्ण कुटुंब आम्ही संपवणार. आणि गावातील कुठल्याही व्यक्तीसमोर ते धमक्या देत होते, कोणालाही ते घाबरत नव्हते. आत्ता सध्याला जे असणारे आरोपी आहेत, ते गावकऱ्यांसमोर बोलताना अनेक गावकऱ्यांनी देखील ऐकलेलं होतं, नातेवाईकांनी हे त्यामध्ये ऐकलेलं होतं. पोलिसांनी तपास करत असताना या नातेवाईकांकडून त्यांची नावे निष्पन्न झाली, कारण जोपर्यंत डेड बॉडीज नदीपात्रात मिळाल्या तेव्हापर्यंत कुठेही क्लू नव्हता. तपास करत असताना मोबाईलचं रिकवर होणं, मोबाईल सापडणं, त्यातून नंबर्स मिळणं, नातेवाईकांचं पोलीस स्टेशनला येणं आणि पुढे तपास आणखीन जाणं. आता नावे ही संशयित आरोपी म्हणून मिळाली. ती मिळाल्यानंतर आता पुन्हा यातील चौकशी दरम्यान संशयित जो आरोपी होता, अशोक कल्याण पवार, श्याम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार, हे सर्व राहणार ढवळेमळा, निघोज, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर, यांच्याकडे चौकशी पोलिसांनी सुरू केली. पण
तपासादरम्यान या सर्वांनी असे कुठलेही कृत्य आम्ही केलेले नाही असा पवित्रा धरला. आणि निश्चित प्रत्येक गुन्हेगार हा नेहमीच तोंडी कबूल करत नसतो की असे कृत्य आम्ही केलेले आहे. त्याला वाटत असतं काय यांच्याकडे पुरावे नसणार आणि आपण यातून सही सलामत सुटू. पण ही एक अंधश्रद्धा आहे गुन्हेगारांची. ती अंधश्रद्धा त्यांच्यासाठी चांगली आणि पोलिसांसाठी, तपास यंत्रणांसाठी फायद्याची म्हणूयात. पोलिसांनी याच्यामध्ये आणखीन इन्व्हेस्टिगेशन केलं. जसे की सुरुवातीचे मोबाईल नंबर्स नातेवाईकांचे मिळवले CDR तपासून, कॉल डेटा रेकॉर्ड. आता तर संशयित आरोपींची नावे निष्पन्न झालेली होती. म्हणून तपास यंत्रणा यांनी आत्ताच्या संशयित आरोपींचे मोबाईल्स नंबर घेतले आणि त्याचा जो डेटा मिळाला तो थक्क करणारा होता. कारण किती जरी आपण तोंडी कबुली दिली नाही तरी जे डिव्हाइस आपण यूज करतोय, आधुनिक युगामध्ये आपण राहत आहोत, त्यामध्ये जे डिव्हाइसनं पोलिसांचं काम सोपं करून दिलं आणि निश्चित पुढे जी काही माहिती आली ती पोलिसांसाठी एक ब्रेक थ्रू ठरली. म्हणजेच गुन्ह्याचा आणि गुन्हेगारांचा संबंध कसा आला आहे हे निष्पन्न होण्यासाठी उपयोगी पडली. तर जे मोबाईल नंबर्स घेतले पोलिसांनी, सुरुवातीला जे मयत आहेत त्यांचं लोकेशन आपल्याला कळालं की कुठून मोबाईल चालू होता आणि कुठे बंद झाला. दिवसाचं लोकेशन आणि रात्रीचं लोकेशन कळालं. आता संशयित आरोपींचा मोबाईल नंबर होता. पोलिसांनी दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी 11:04 लोकेशन, हे रात्रीच्या वेळेचे आकडे आहेत, चेक केलं तर त्याच्यामध्ये हे जे पवार बंधू आहेत त्यांचं लोकेशन निघालं निघोज. आणि दिनांक 18 जानेवारी 2023 1:40 लोकेशन होतं रिलायन्स प्लांट, न्हावरा, तालुका शिरूर. हेच जे दुसरे संशयित आरोपी श्याम कल्याण पवार यांच्या मोबाईलचं लोकेशन पोलिसांनी पाहिलं तर दिनांक 17 जानेवारी 2023 रोजीचं होतं 11:09 निघोज. आणि दिनांक 18 जानेवारी 2023 रात्री 1:37 लोकेशन होतं नागरगाव, तालुका शिरूर. त्यानंतर जे संशयित आरोपी प्रकाश कल्याण पवार यांचं लोकेशन चेक केलं. 17 जानेवारी 2023 9:52 लोकेशन निघोज दिसलं. आणि 18 जानेवारी 2023 याच प्रकाश कल्याण पवार यांचं लोकेशन होतं 12:10 रात्रीच्या, आंबळे, तालुका शिरूर. यावरून पोलिसांनी जो काही प्रायमा फेसी प्रूफ मिळवायचा होता की मयत व्यक्ती आणि संशयित आरोपी यांच्यामध्ये संबंध कसा आला किंवा त्यांची भूमिका याच्यामध्ये काय असावी, इथपर्यंत जाण्याचा मार्ग या सध्याच्या मिळालेल्या पुराव्यांनी दाखवून दिला. तर वरील जे अकस्मात मयत झाले अशी नोंद असलेले ज्यांच्या डेड बॉडीज मिळालेल्या होत्या, ह्या पूर्ण चौकशीमध्ये 17 जानेवारी 2023 रोजी 9 वाजता ते 18 जानेवारी 2023 रात्री 1:15 दरम्यान मौजे पारगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे गावचे भीमा नदीच्या पात्रात कोण कोण होतं हे निष्पन्न झालं ह्या CDR मुळे. अशोक कल्याण पवार संशयित आरोपी नंबर 1, श्याम कल्याण पवार संशयित आरोपी 2,
शंकर कल्याण पवार आणि 4 नंबर प्रकाश कल्याण पवार. सर्व राहणार ढवळेमळा, निगोज, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. व त्यांचे इतर साथीदार यांनी आपसात संगनमत करून अशोक कल्याण पवार यांचा मुलगा, जो ही घटना घडण्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी लोणीकंद या ठिकाणी जिल्हा पुणे, ज्याचा अपघात झालेला होता आणि जो त्यामध्ये मयत पावलेला होता, यांचा संशय होता की त्याचा मृत्यू हा अपघाती नव्हता, तर त्याचा मृत्यू हा घातपात होता. आणि त्यांच्या संशयानुसार तो आत्ताचे जे मयत आहेत त्यातील मोहन उत्तम पवार आणि त्यांचा मुलगा अनिल मोहन पवार यांनीच ते घडवून आणलेलं होतं, असा हा संशय त्यांनी मनात ठेवून ज्या आत्तापर्यंत डेड बॉडीज भीमा नदीच्या पात्रामध्ये रिकवर झाल्या, ह्या पवार कुटुंबियांच्या, त्यांनी प्लॅनिंग करून साथीदारांची मदत घेऊन असं पोलीस तपासामध्ये आलेलं आहे आत्तापर्यंतच्या. आणि मग त्यामध्ये आता जी नावे आहेत ही मयत झालेल्या व्यक्तींची. आत्ता त्यातली एक राणी श्याम फुलवरे, जिचं वय 25 वर्ष. दुसरा व्यक्ती श्याम पंडित फुलवरे, वय 28 वर्ष. दोघेही राहणार हातोला, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद. तिसरी जी मयत होती संगीता मोहन पवार, वय 40 वर्ष, राहणार खामगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. 4 नंबर मोहन उत्तम पवार, वय 48 वर्ष. आणि 5 नंबर रितेश उर्फ भैया श्याम फुलवरे, ज्याचं वय 7 वर्ष होतं. छोटू श्याम फुलवरे, ज्याचं वय 5 वर्ष होतं. आणि कृष्णा श्याम फुलवरे, ज्याचं वय 3 वर्ष होतं. तर या निर्दय आणि निर्घृण हत्या आणि खून करण्याच्या प्रकारामध्ये मोठ्या व्यक्ती तर होत्या, पण लहानग्यांचा देखील या संशयित आरोपींनी विचार केलेला नव्हता. आणि 2 महिन्यांपूर्वी जो काही अपघाती मृत्यू झालेला होता त्याला हे कुटुंबीय जबाबदार आहेत, अशी मनामध्ये सल ठेवून संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं काम त्याचा संशयित आरोपी म्हणून आजचे हे जे काही पवार कुटुंबीय आहेत हे पोलिसांच्या कोठडीमध्ये आहेत. सदर केस ही मेहरबान कोर्टामध्ये चालू आहे. तर ही जानेवारी महिन्यामध्ये घडलेली घटना, त्याची रीतसर FIR मार्फत आपल्याला माहिती मी दिलेली आहे. आपल्या आसपास देखील अशा घटना घडत असतात आणि आपण कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये अशा घटनांना बळी नको जायला, म्हणून आपण देखील सतर्क राहण्याचा प्रयत्न करा. निश्चित कायद्यापुढे गुन्हेगार हा नेहमीच गुन्हेगारच असतो. तो कुठेही कधीही पळून जाऊ शकत नाही. आणि कुठल्याही गुन्ह्याला प्रोत्साहन देऊ नका. वेळीच कोण अशा पद्धतीनं वागत असेल तर त्याला लगाम घालण्याचं काम करा. आणि जर काय अडचण वाटली तर आपल्या सेवेसाठी पोलीस यंत्रणा आहे, कायदा आहे, त्याची मदत घ्या. एपिसोड आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.